Hello my dear students, today's lecture is on engineering mechanics. Topic is centroid and center of gravity. So centroid part आपण clear केलेला आहे part A. Now part B is a center of gravity. So first of all, starting with the definition. What is center of gravity? What is center of gravity? The point at which the entire weight of a body may be considered as the concentrated so that if supported at this point, the body would remain in equilibrium in any position. In short, the center of gravity means what? The point at which the whole weight of a body is supposed to be concentrated, irrespective of all the position. Means असा एक पॉइंट बॉडी मधला का जिथे पूर्ण बॉडीचं वेट जे आहे ते काय होत आहे कॉन्सन्ट्रेट होत आहे आणि त्या पॉइंटवर जर आपण बॉडीला जर चेक केलं तर बॉडी कसं राहील बॉडी इज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मीन्स इन रेस्ट कंडिशन. सो चेक सम एक्झाम्पल्स आर देअर. जर या इक्विपमेंटला आपण जर काय केलं या पॉइंटवर आपण जर काय करतो आहे रेस्ट करतो आहे तर काय होतंय पहा it is in equilibrium. So this point is the center of gravity of that equipment. Similarly, first example मध्ये पहा दोघांचे वेट जे आहे m1 m2 दोन्ही वेट जे आहे man1 man2 दोन्ही वेट सेम आहे दोघांचे वेट म्हणून त्यांचा सेंटर ऑफ जो ग्रॅव्हिटी आहे तो एक्झॅक्टली कुठे आलेला आहे मिड पॉइंट वर आलेला आहे सी सोडत. बट जर दोघांचे वेट जर सेम नसेल तर सी सो जो आहे तो इक्विलिब्रियम मध्ये राहत नाही. ज्याचा वेट कमी आहे तो जातो वर आणि ज्याचा वेट जास्त आहे तो येतो खाली डाऊनवर्ड डायरेक्शन. बट जर या सी सोला इक्विलिब्रियम मध्ये आणायचं असेल तर मग या सी सोला आपल्याला कुठे रेस्ट करावं लागेल या पॉइंटवर. या पॉइंटवर जर रेस्ट केला आपण तर काय होईल अगेन द सी सो इज इन इक्विलिब्रियम म्हणजे कुठेच मूव्ह होणार नाही डाऊनवर्ड नाही अपवर्ड नाही. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मीन्स काय असतो द पॉइंट ऑन ए बॉडी at which the whole weight of a body is concentrated. जे पॉइंट आहे बॉडीवरचं तिथे पूर्ण वेट कॉन्सन्ट्रेट होतो त्याच्यामुळे बॉडी जे आहे ते काय होते इज इन इक्विलिब्रियम. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. नाउ आता आपण स्टार्ट करूया जे आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लागणारा डाटा जो आहे. जसं की आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे ते काढता येतं कशाचं 3D. 3D मीन्स 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. सो 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट साठी आपण काय काढतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि 2 डायमेन्शनल जर ऑब्जेक्ट असेल तर आपण तिथे काय काढतो सेंट्रॉइड काढतो. सो सर्वात पहिले आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे बेसिक लागणार आहे ती या लेक्चर मध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करून राहिलेलो आहे. सर्वांनी हे बेसिक लेक्चर शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि जस्ट काही 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त. सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि हे 5 ते 6 शेप जे आहे मी तुम्हाला आता जे शिकून राहिलेलं बेसिक मध्ये हे सर्वांनी आजच प्रिपेअर करून ठेवायचे म्हणजे जे येणारा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तुमचा त्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम्स इझिली समजेल. सो एक्झाम मध्ये 2 प्रॉब्लेम्स असतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरचे 6 मार्क्सचे आणि अतिशय सोपा टॉपिक आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऍज कम्पेअर टू सेंट्रॉइड. कारण सेंट्रॉइड मध्ये भरपूर सारे व्हेरिएशन्स आहे टी शेप एल शेप आय शेप चॅनल शेप आणि कंपोजिट फिगर्स आहेत. बट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये काही मोजके शेप्स आहेत 4 ते 5 आणि जे वारंवार एक्झाम मध्ये विचारतात. सो चला तर मग स्टार्ट करू आपण या चॅप्टरला लागणारं बेसिक. सो एक टेबल क्रिएट केलेलं आहे आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये 4 कॉलम तयार केलेले आहे मी. एक पहिले शेप ऑफ व्हॉल्यूम आहे, दुसरा आहे व्हॉल्यूम त्या शेपचं, तिसरा आहे पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. पोझिशन ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मीन्स त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे ऍक्ट होतो बॉडीचं किती डिस्टन्स वर आहे तो मीन्स एक्स डिस्टन्स किती आहे त्याचं ओरिजिन पासून आणि वाय डिस्टन्स किती आहे त्यासाठी आपण एक्स कॉलम आणि वाय कॉलम तयार केलेला आहे. तर एक्स डिस्टन्स किती आहे एक्स बार आणि वाय बार मीन्स वाय डिस्टन्स किती आहे त्यासाठी आपण पोझिशन दाखवण्यासाठी आपण असे 2 कॉलम तयार केलेले. चला स्टार्ट करू. पहिला शेप आहे आपला सिलेंडर. सो सिलेंडर मध्ये काय असते हाईट असतो सिलेंडरला आणि जे टॉप आणि बॉटम पोर्शन जो आहे तो सर्क्युलर असतो हॅव्हिंग डायमीटर स्मॉल डी. तर डायमीटरला काय म्हणू आपण स्मॉल डी, रेडियसला काय म्हणू आपण स्मॉल आर आणि हाईट दाखवू आपण स्मॉल एच. कन्सिडरेशन करू आपण स्मॉल एच बी द हाईट ऑफ द सिलेंडर and small r be the radius of that cylinder. So how to find the volume of cylinder? Pi r square h. And how to find the x distance? Check
हा जो एक्स डिस्टन्स आहे तो कुठे दिसतोय आपल्याला एक्झॅक्टली हाफ ऑफ द डायमीटर दॅट इज रेडियस. हा जो एक्स डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर किती मिळेल आपल्याला रेडियस मिळेल. आणि वाय डिस्टन्स जर काउंट केला आपण सिलेंडरचं तर काय दिसतोय तो पण एक्झॅक्टली हाफ ऑफ द हाईट. हाफ ऑफ द हाईट अँड हाफ ऑफ द डायमीटर हे झाले याचे एक्स पोझिशन आणि वाय पोझिशन. कोणासाठी सिलेंडरसाठी ऑलवेज लक्षात ठेवा. कारण सिलेंडर जो आहे तो सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक मीन्स जर आपण याला जर हॉरिझॉन्टल ऍक्सिसने कट केलं टॉप आणि बॉटम पोर्शन सेम आहे. वर्टिकल ऍक्सिसने कट केलं तर लेफ्ट आणि राईट पोर्शन जो आहे तो सेम दिसतोय, मिरर इमेज दिसतोय. म्हणून हाफ ऑफ ठिकाणी काय येईल याचं एक्झॅक्टली सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी येईल. हाफ ऑफ द डायमीटर अँड हाफ ऑफ द हाईट. आता पाहू आपण नेक्स्ट शेप. आपला नेक्स्ट शेप जो आहे तो आहे कोन. सो कोन साठी आपण हाईट कन्सिडर करू स्मॉल एच अँड अगेन डायमीटर कन्सिडर करू स्मॉल डी आणि रेडियस कन्सिडर करू स्मॉल आर. तर कोन साठी व्हॉल्यूम असतो 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि जो एक्स डिस्टन्स दिसतोय तो एक्झॅक्टली कुठे दिसतोय पहा आपल्याला सेंटरवर दिसतोय. दॅट इज हाफ ऑफ द डायमीटर ऑफ द कोन दॅट इज d/2. सो जो सेंट्रॉइड जो आहे जी तो एक्स डिस्टन्स कितीवर आहे d/2 दॅट इज रेडियस. पण टॉप आणि बॉटम पोर्शन सेम नाही. जसं आपण सिलेंडर मध्ये पाहिलं होतं का टॉप आणि बॉटम पोर्शन जो आहे तो सेम आहे. त्याच्यामुळे हाफ ऑफ डिस्टन्स वर काय आलं होतं एक्स डिस्टन्स वाय डिस्टन्स आलं होतं. तर इथे जर आपण व्हर्टिकली जर कट केलं कोनला तर काय दिसतोय मिरर इमेज दिसतो. म्हणून एक्स डिस्टन्स जो आहे तो आहे हाफ ऑफ द डायमीटर. पण वाय डिस्टन्स जो आहे तो h/2 नाही आहे. कारण हॉरिझॉन्टली जर आपण सिलेंडरला कट केलं तर टॉप आणि बॉटम पोर्शन जो आहे तो सेम दिसत नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे याचा जो वाय बार आहे तो सिलेंडर सारखा येणार नाही, h/2 येणार नाही. याचा जो वाय बार आहे तो कुठे येईल h/4. कारण बॉटम साइडला जास्त वेट आहे म्हणून कुठे येईल h/4 ला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. टॉप साइडला वेट कमी आहे. नेक्स्ट पोर्शन इज अ स्पियर. सो व्हॉट इज स्पियर? स्पियर हॅव्हिंग रेडियस r. तो स्पियर काय असतो सर्व साइडनी सेम असतो. व्हर्टिकली कट करा, हॉरिझॉन्टली कट करा आणि डायमीटर जो आहे त्याचा अजून केला आपण स्मॉल डी. तर रेडियस किती होईल स्मॉल r. What is volume of sphere? 4/3 pi r cube. Volume of sphere is 4/3 pi r cube. And x distance कुठे दिसतोय पहा exactly half of the diameter that is d/2 radius. And vertical distance पण काय दिसतोय exactly half of the diameter that is d/2 radius. So sphere साठी x आणि y सेम असतो, radius. लक्षात ठेवा volume 4/3 pi r cube. आता पाहू नेक्स्ट शेप आपला हेमिस्फियर. हेमिस्फियर म्हणजे काय असतो जर स्पियरला जर आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पासून जर कट केलं तर काय मिळतो आपल्याला हेमिस्फियर मिळतो. तर जो स्पियरचा जो व्हॉल्यूम आहे त्याचा जर आपण हाफ केलं तर हेमिस्फियर मिळेल. हाफ मीन्स मल्टिप्लाइड बाय 1/2. तर 2 1 जा 2 2 जा 4. सो व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 pi r cube and volume of hemisphere is 2/3 pi r cube. त्यानंतर जर एक्स डिस्टन्स जर पाहिलं आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं, हे आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी. तर एक्स डिस्टन्स जर आपण मेजर केलं तर काय लक्षात येतं आपल्या हाफ ऑफ द डायमीटर अगेन रेडियस. पण वाय डिस्टन्स जो आहे तो हाफ ऑफ द डायमीटर नाही आहे. कारण हा टोटल डिस्टन्स जो आहे तो रेडियस आहे आणि हा रेडियसचा हाफ नाही आहे. तो कुठे आहे 3r/8 या डिस्टन्सवर आहे जी. कारण सिमेट्रिक नसल्यामुळे. सिमेट्रिक जर असेल लक्षात ठेवा जर फिगर जर सिमेट्रिक असेल तर त्याचा जो एक्स आणि वाय डिस्टन्स जो आहे तो एक्झॅक्टली हाफ वर येतो. जसं आता याला जर आपण व्हर्टिकली जर कट केलं तर मिरर इमेज दिसतो म्हणून याचा जो सेंट्रॉइड आहे एक्स डिस्टन्स हाफ वर येतोय. पण वाय डिस्टन्स जर आपण एक्स ऍक्सिस थ्रू कट केलं याला तर टॉप आणि बॉटम जे इमेज आहे ती मिरर इमेज दिसत नाहीये म्हणून हाफ ऑफ द रेडियस नाही होणार. तो काय होणार 3r/8. अँड अवर लास्ट शेप इज क्युबॉइड ऑर क्यूब. सो किती डायमेन्शन असतात क्युबॉइडला 3 डायमेन्शन. विड्थ, डेप्थ अँड हाईट. विड्थला आपण b अज्युम करू, डेप्थला d अज्युम करू आणि हाईटला h अज्युम करू आपण. सो याचा जो सेंट्रोइड आहे जी तो कुठे दिसतोय एक्झॅक्टली हाफ ऑफ द b. मीन्स जे एक्स डिस्टन्स आहे ते कुठे आहे b/2. कारण फिगर सिमेट्रिक आहे. व्हर्टिकली कट करून पहा मिरर इमेज दिसेल लेफ्ट राईटला म्हणून जे मिड पॉइंट आहे तोच राहील याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा डिस्टन्स एक्स. सिमिलरली वाय पण काय राहील हे काय आपली हाईट. सो हाईट/2 दॅट इज h/2. h/2 वर आहे कारण फिगर सिमेट्रिक आहे. b/2 आणि h/2 हे होणार याचे एक्स आणि वाय डिस्टन्स. व्हॉल्यूम. हाऊ टू फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड? Multiplication of 3 dimension that is b into d into h. So these are the some standard shape which is used for solving the problem of center of gravity.
तर सर्वांनी हे 5 जे शेप आहे ते आजच्या आज प्रिपेअर करायचे आहे, म्हणजे नेक्स्ट जे व्हिडिओ मी टाकणार त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सहज समजेल आणि अतिशय सोपा टॉपिक आहे. काही घाबरण्याचं कारण नाही, काळजी करण्याचं कारण नाही. मी जे व्हिडिओ घेऊन येऊन राहिलेले आहे तुमच्यासाठी त्यामध्ये तुम्हाला इझिली ह्या गोष्टी क्लिअर होऊन जाईल. सो सर्वांनी व्हिडिओ पाहायचे आहे, प्रॅक्टिस करायची आणि सिमिलर प्रॉब्लेम मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी आपल्या ग्रुपवर अपलोड करत राहील. सो थँक्यू सो मच.